भाजी काय करायची हे सुचत नसेल तर ही सोयाबीनची झणझणीत अशी रस्सा भाजी नक्की करून बघा. त्यासाठी सोयाबीन आपण गरम पाण्यात थोडंसं मीठ घालून भिजत घातलेले आहेत. साधारण अर्धा तास आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण त्या सोयाबीनच्या रस्सा भाजीला लागणारं वाटण ते आहे ते करून घेणार आहोत. त्यासाठी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि त्याला फोडणी करणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये 1-2 चमचे आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये जिरे, मोहरी, हळद, हिंग आणि फ्रेश अशी कढीपत्त्याची पानं घालून घेऊयात. वाटलेलं वाटण सुद्धा घालून घ्यायचं आहे. हे वाटण जे आहे ते घातल्यानंतर आपल्याला साधारण 10 मिनिटं मस्तपैकी लो फ्लेमवरती शिजवायचं आहे. त्याला मध्ये तुम्ही हलवायचं आहे. झाकण घालून ठेवू शकता आणि यामध्ये आपल्याला घरात उपलब्ध असलेले सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, मी किचन किंग मसाला सुद्धा यामध्ये घातलेला आहे आणि धना पावडर सुद्धा घातलेली आहे. सर्व जे मसाले आहेत ते या वाटणामध्ये मस्तपैकी आपल्याला शिजवायचे आहेत. झाकण घालून ठेवूयात. मध्ये हलवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप अप्रतिम रंगाची ही ग्रेव्ही झालेली आहे. त्यामध्ये 2 चमचे आपण दही घालून घेणार आहोत. मुलांना तुम्ही ही प्रोटीनयुक्त सोयाबीनची रस्सा भाजी नक्कीच देऊ शकता. आपले सोयाबीन जे आहे ते मस्तपैकी भिजलेले सुद्धा आहे. त्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेलं आहे. थोड्याशा तेलावरती आपण हे परतून घेणार आहोत. परतताना त्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर सुद्धा मी यामध्ये घालणार आहे आणि हे सोयाबीन आपल्याला रसामध्ये घालण्यासाठी तयार झालेले आहेत. डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की व्हिजिट करा. रेसिपी आवडली असेल तर आस्वाद रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. सुंदर सुगंध सुटला आहे आणि यामध्ये आपण सोयाबीन घालून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं छानपैकी त्याला हलवणार आहोत. पाणी आपल्याला अर्धा पेला यामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडंसं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ही सोयाबीनची रस्सा भाजी आपली खाण्यासाठी तयार होणार आहे. याचा आस्वाद तुम्ही गरमागरम भाकरीबरोबर सुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर सुगंध सुटला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयाच असेच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन.